आलेलो आहे की मोदींनी एक घोषणा दिलेली आहे. मोदींनी घोषणा दिली आहे की अब की बार 400 पार, अब की बार 400. या 400 पार मध्ये मोदींच्या कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असायला पाहिजे आणि तो नारायण राणेच असायला पाहिजे. आणि म्हणून हे सांगायला तुम्हाला आलोय की मी गेली 34 वर्ष या कोकणामधून निवडून जात असताना आमदारकीला मी जी कामं केली ती तुमच्या समोर आहेत. मी ती कामं सांगणार नाही, वेळ दवडणार नाही, पण गेल्या 34 वर्ष सिंधुदुर्गाला विकासाचे एक विशिष्ट स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये एक विकसित जिल्हा म्हणून, प्रगतशील जिल्हा म्हणून आपल्याला नाही संपूर्ण देशाला आणि राज्याला माहीत. काय बोलणं ऐकता त्याने लक्ष द्यायची गरज नाही. आले तुमच्याकडे तर एकच विचारा, बाबा 2.5 वर्ष तुमची सत्ता महाराष्ट्रात होती, या कोकणाला काय दिलं, तो काय दिलं सांगा. एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादं धरण, एखादी फॅक्टरी, 50 कामगार राहतील असे. पूर परिस्थितीमध्ये आर्थिक मदत द्यायची ती तरी दिली का? या शिवसेनेवाल्याने एक तरी बालवाडी, एक तरी शाळा, एक तरी कॉलेज, एक तरी हॉस्पिटल काय केलं एवढ्या वर्षात? आरोप प्रत्यारोप करण्याबद्दल काय केलं? बांधवानो, कुडाळमध्ये बघा, पडेल गावामध्ये 650 बेडचं हॉस्पिटल मी उभारलं आहे. सरकारी नाही, हे खाजगी आहे. मेडिकल कॉलेज, 450 विद्यार्थी आता काही दिवसात वर्षात ते डॉक्टर बनणार आहेत. कणकवलीला इंजिनिअरिंग कॉलेज 1600 इंजिनियर बनून बाहेर पडणार आहेत. अनेक क्लस्टर मी आणतोय, फळ प्रक्रियाचे प्रोसेसिंग युनिट आणतोय. महिलांना उद्योग मिळावा. आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. पाहू नये असं वाटत असेल तर कोण सत्ता अशी राबू शकतो? देशाचं संरक्षण, 140 कोटी लोकांचं जीवनमान उंचावायचं, भारत एक विकसित देश बनवायचा, हे कोण करू शकतं? मोदीच करू शकतात. मोदीच करू शकतात. आणि म्हणून मोदींना परत एकदा सत्तेवर तिसऱ्यांदा आणून त्यांची हॅट्रिक पूर्ण करायची आणि ती हॅट्रिक पूर्ण करून देश, महाराष्ट्र आणि कोकण प्रगतशील बनवायचं आपलं जे मानस आहे त्यासाठी तुम्हाला येणारे 5-7 दिवस काम करावं लागेल. फिरतोय आपला भारतभर, हात चालवत दाढी इथपर्यंत फिरतोय. एक जाहीरनामा त्याचा मी वाचला, माझ्याकडे कॉपी आली. हमारी सत्ता आएंगी, हर घर में हम 1 लाख अकाउंट पे देंगे. अरे ये तेज कर ना, तुझे 50, आमचे 303. शक्य तरी आहे का? 303 वर आम्ही 400 वर जाऊ पाहतोय. तू कुठपर्यंत जाशील तुझी उडी? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.